नमस्कार, मी सुरेखा आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। तर आजचं हे दही तुम्ही पाहू शकता की ते मस्त असं घट्टसर जमलेलं आहे। अगदी सुरीने सुद्धा कापू शकता एवढं हे घट्टसर दही लागलेलं आहे। 100% डेअरी सारखं हे दही आपण घरच्या घरी लावू शकतो। त्यासोबतच दही अजिबात आंबट होऊ नये आणि दह्याला पाणी सुटू नये यासाठी काही टिप्स सुद्धा यासोबत मी सांगितलेले आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। दही लावण्याची पद्धत ही अगदी पारंपरिक आहे। भांड्याला दही न लावता दही कसं लावायचं हे पाहूया। मग रेसिपीला सुरुवात करूया। तर एक पसरट पातेलं घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकलं आणि असं हे पातेलं पूर्ण हे आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पातेलं व्यवस्थित असं ओलं झालेलं आहे। त्यानंतर पाणी हे आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, असं जर का पातेलं आपण ओलं करून घेतलं तर दूध तापायच्या वेळेस ते तळाशी पातेल्यामध्ये करपत नाही। दूध तापवण्यासाठी पातेलं थोडंसं मोठंच घ्यायचं आहे। आता हे 2 लिटर मी दूध घेतलेलं आहे। हे म्हशीचं दूध आहे। जे दूधवाले दादा घरी दूध आणताना त्यांच्या जवळचं हे म्हशीचं दूध आहे। तुम्ही म्हशीचं किंवा गाईचंही दूध घेऊ शकता किंवा डेअरीचं फुल क्रीम सुद्धा दूध घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आता घेतलेलं दूध आपल्याला तापवायचं आहे। गॅस चालू केला आणि पातेलं गॅसवरती ठेवलं। अशी साय येते दुधावरती, ती साय आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे दुधामध्ये। गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे। कमी ते मीडियम फ्लेमवरतीच दूध आपल्याला हे तापवून घ्यायचं आहे। सतत ढवळायची काही गरज नाही, फक्त चमच मिक्स करून घेतला आणि बाजूला ठेवून दिला। पहा, आता दुधाला उकळी आलेली आहे। पुन्हा चमचा घेतला आणि मिक्स करून घेते, म्हणजे दूध हे उतू जाणार नाही। आता तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये दही लावायचं आहे त्यानुसार तुम्हाला दूध घ्यायचं आहे। मला एवढ्या दह्याची आवश्यकता आहे म्हणून मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे। दूध आपल्याला मस्त असं हे तापून घ्यायचं आहे। या दुधामध्ये नक्कीच दूधवाले हे पाणी मिक्स करतात म्हणून थोडंसं पातळसर असते। आपल्याला हे दूध थोडंसं घोटून घ्यायचं आहे। मिक्स केलं, त्यानंतर गॅस अगदी कमी केला आणि कमी गॅसवरती साधारण अर्धा ते पाऊण कप दूध आपल्याला हे आटून घ्यायचं आहे। पहा मैत्रिणींनो, या ठिकाणी सतत हे मिक्स करायची काही गरज नाही, फक्त मिक्स करून घेतला आणि चमचा हा बाजूला ठेवून दिला। आपलं काम सुद्धा करायचं आहे, त्यासोबतच दुधाकडे थोडंसं अधूनमधून लक्ष हे राहू द्यायचं आहे। दूधवाले दादा हे दुधामध्ये पाणी टाकतात, त्यामुळेच दूध हे थोडं पातळसर असते। दुधामध्ये पाणी असल्यामुळे दूध आपल्याला अर्धा ते पाऊण कप हे आटून घ्यायचं आहे। पहा, असं हे थोडंसं अर्धा ते 1 इंचापर्यंत पातेलं हे कमी झालेलं आहे दुधाने। साधारण 10 ते 15 मिनिटासाठी दूध हे उकळू दिलं। त्यानंतर गॅस बंद करते आणि हे दूध आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे। कोमट म्हणजे असं बोट त्यामध्ये बुडवलं तर हाताला चटका सोचवेल इतपतच गरम असायला हवं। त्या उलट जर का गरम दुधामध्ये दही आपण लावलं तर दही हे अगदी फाटलेल्या दुधासारखं होतं, लागत नाही। आणि थंड दुधामध्ये जर का दही लावलं तर दही हे जमतच नाही। म्हणून हाताला चटका सोचवेल इतपतच गरम दुधामध्ये दही आपल्याला हे लावायचं आहे। त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला दही लावायचं आहे असं भांडं घ्यायचं आहे। तर असं हे पसरट भांडं घेतलं, त्यामध्ये दही टाकून घेते। उरलेलं दूध इतरही भांड्यामध्ये मी तुम्हाला लावून दाखवते, म्हणजे पसरटच नाही तर खोलगट भांड्यामध्ये जरी आपण दही लावलं ना तरी सुद्धा दही अगदी मस्त असं हे जमणार आहे। तर दही लावण्याची आज अगदी मी तुम्हाला पारंपरिक पद्धत दाखवणार आहे। घेतलेलं 2 लिटर दूध हे 3 भांड्यांमध्ये टाकलं। हे दही तुम्ही पाहू शकता, आधीचं लावलेलं किती घट्टसर आहे। अजिबात यामध्ये पाणी नाही, तर असंच आपलं हे घट्टसर दही लागणार आहे। तर 2 लिटरसाठी फक्त आपल्याला पोहे खाण्याचा चमचाने अर्धा चमचा दही घ्यायचं आहे। असं हे वाटीमध्ये दही घेतलं, पहा इतपतच घ्यायचं आहे। दही हे मीडियम आंबट असं आहे, खूप असं आंबट सुद्धा नाही मी विरजण घेतलेलं। आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे दूध टाकायचं आहे। जे कोमट दूध आहे ना ते गरम दूध टाकलं आणि असं मिक्स करून घेते। छान असं स्मूथ करून घ्यायचं आहे हे दही। त्यानंतर पुन्हा मी तुम्हाला दूध दाखवते, हाताला चटका सोचवेल इतपत हे गरम आहे। आता घेतलेलं दही दुधामध्ये आपण मिक्स केलेलं आहे ते इरजण ह्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। तर मैत्रिणींनो, यापेक्षाही जास्त दही वापरू नका। जर का जास्त दही आपण दुधामध्ये मिक्स केलं तर दही हे व्यवस्थित जमत नाही आणि ते खूप असं आंबट सुद्धा होते। असं हे इरजण टाकलेलं आहे दुधामध्ये। त्यानंतर चमचाने हे दूध व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे।
म्हणजे पूर्ण दुधामध्ये हे इरजण घातलेलं छान असं मिक्स होईल। मस्त चमचा ढवळून घेतला, व्यवस्थित मिक्स झालं। त्यानंतर झाकण ठेवायचं आहे। तर ज्या ठिकाणी आपल्याला दही ठेवायचं आहे, कुठे हात कोणी लावणार नाही अशा जागेवरतीच आपल्याला हे दह्याचे भांडे ठेवायचे आहे। म्हणजे 5 ते 6 तासासाठी आपल्याला एकाच ठिकाणी हे भांडे ठेवायचे आहे किंवा अधूनमधून झाकण सुद्धा उघडून पाहायची गरज नाही। झाकण जर का उघडलं, वाफ निघाली तर दही हे अजिबात जमत नाही किंवा दह्याची हालचाल झाली तरी सुद्धा दही हे जमत नाही। किचन ओट्यावरतीच 5 ते 6 तासासाठी मी असं एकाच ठिकाणी हे दही राहू दिलं। त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून घेतलं। 1 तासानंतर दाखवते। फ्रीजरमध्ये ठेवायची गरज नाही, खाली जिथे आपण दूध वगैरे ठेवतो तर अशा जागेवरती फ्रीजमध्ये हे दही जमलं। आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते, पहा बोटाने दाबून दाखवते किती घट्टसर हे दही झालेलं आहे। असं हे भांडं वाकडं तिकडं केलं तरी सुद्धा दही किंवा काही यातलं पाणी खाली येत नाही, कारण यामध्ये पाणीच नाही। पहा अगदी मस्त असं हे दही आपलं लागलेलं आहे। आता हे लहान भांड्यांमधलं मी दही तुम्हाला दाखवलं, त्याच पद्धतीने मोठ्या भांड्यामधलं सुद्धा दही तुम्ही पाहू शकता किती घट्टसर झालेलं आहे। भांडं असं वाकडं केलं तरी सुद्धा अजिबात हे दही निघत नाही, एवढंही घट्टसर झालेलं आहे। आता हे जे दही आहे मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवते, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल दही कसं हे घट्टसर जमलेलं आहे। सुरी घेतली आणि सुरीने मी तुम्हाला दही काढून दाखवते। पहा दही असं हे कापलं जात आहे, अगदी पनीर सारखं, इतकं हे घट्टसर झालेलं आहे। जवळूनही तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने तुम्ही जर का दही लावलं तर तुम्ही लावलेलं दही सुद्धा मस्त असं छान घट्टसर होईल आणि दही हे सुरीने कापता येईल इतकं छान असं घट्टसर आणि चविष्ट होईल। जमलेलं दही हे जास्त वेळासाठी बाहेर राहू द्यायचं नाही। जर का दही हे जास्त वेळासाठी आपण बाहेर राहू दिलं तर दहीला आंबटसर चव येते। त्यासाठी दही जमल्यानंतर लगेचच ते फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे, म्हणजे दही अजिबात आंबट होत नाही। पहा अगदी पनीर सारखं हे दही कापलं जात आहे, असं घट्टसर झालेलं आहे। मस्त अशा वड्या पडत आहे दह्याच्या, एवढं छान आणि पांढरशुभ्र हे दही झालेलं आहे। तर मैत्रिणींनो, फक्त पसरटच भांड्यामध्ये नव्हे तर अशा खोलगट कुलट सारख्या भांड्यांमध्ये सुद्धा दही असं मस्त हे जमते। पहा अगदी कुल्फी सारखं हे दही झालेलं आहे आणि मऊसूत असं मस्त पांढरशुभ्र आणि घट्टसर हे दही लागलेलं आहे। हे कुलडमधलं दही सुद्धा मी तुम्हाला कापूनही दाखवते। पहा अगदी दगडासारखे खडेचे खडे हे निघत आहे दह्याचे। हे सुद्धा दही मी तुम्हाला सुरीने कापून दाखवते। अगदी वडीप्रमाणेच हे दही सुद्धा कापलं जात आहे। तुम्ही सुद्धा ह्या काही टिप्स नुसार दही लावा। तुम्ही लावलेलं दही सुद्धा अगदी 100% अशाच प्रकारे नक्कीच जमेल। बघ हा दही लावण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मंडळी पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत, तोपर्यंत नमस्कार।